हाय फ्रेंड्स, मी वर्षा. तर आज आपण मस्त बटाट्यापासून उपवासाचे चिप्स पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र झाले आहे, एकदम मस्त आणि कुरकुरीत पण, आणि खायला अतिशय टेस्टी लागतात. चिप्स तर तुम्ही हमेशाच खात असाल, पण हे बनवून ठेवा, वर्ष 2 वर्ष हे खराब होत नाही. आणि बघू शकता तुम्ही, हे एवढे उरले आहे, फक्त 2 मुठा तळले आहे मी. हे बघा, आणि साईज बी बघा याचे किती मस्त असे फुगले आहे, उपासाचे आहेत आणि अतिशय कुरकुरीत. त्याचा आवाज मी कम करून घेतला. तर हे बटाटे घेतले मी. या बटाट्याचे आता आपण साल काढून घेऊया. तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा बी माझे व्हिडिओ येत जातील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. तर सर्व बटाटे मी खिचून साल काढून घेतली, खिचून झालं माझ्या तोंडामध्ये. आता याचे आपण असे मस्त चिप्स पाडून घेऊया. आता असे सर्व चिप्स मी पाडून घेते. चिप्स पाडून घेतले आहे मी, स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून काढले आणि याचे असे कट करून घ्यायच्यात. असे पतल्या पतल्या अशा चकत्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. सर्व करून घेतल्या. दोन्ही पाण्यामध्ये 2-3 पाण्यानं मी धुवून काढल्या त्या. आणि गॅसवरती पाणी ठेवलं, 2-3 गिलास. त्यामध्ये मीठ टाकलं. तुम्ही साधं मीठ खात नसाल तर तुम्ही उपासाचं मीठ त्यामध्ये टाकू शकता. आता हे बघा, याला असा फेस आला आहे, हे काढून घ्यायचा हा फेस. आणि गॅस वाढून छान अशी उकळी येऊ द्यायची. आता थोडं कसं काय शिजलं आहे की नाही बटाटे जे चकत्या, तर थोडेसे तोडून बघायचं. तोडल्यानंतर एका चाळणीमध्ये ते पूर्ण काढून घ्यायचं, म्हणजे सर्व पाणी वितळून जाते. नंतर हे कळकळी उन्हामध्ये मस्त हे वाव घालून 2-3 दिवस मी हे वाव घातले. हे असे झाले आहे. याची साईज बघू शकता तुम्ही. गॅसवरती कढई ठेवली मी. एक टाकून बघायचं, तेल किती तपलं आहे तर अंदाज समजून जाते आपल्याला. आता थोडेसे टाकून हे असेच मी थोडेफार तळून घेते. तर पूर्ण नाही तळत, थोडेसे तळते. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. याचा फुल व्हिडिओ अपलोड केला आहे, भरपूर अशी माहिती दिली आहे, जेणेकरून तुमची पण मस्त होतील, काळसळ पडतील नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर. बाय.